आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं किंवा प्रत्येकीलाच हे वाटत असतं की माझ्या लेकरांना स्वतःचे विचार डेव्हलप केले पाहिजे, त्याला लहानपणापासूनच त्याचे विचार असले पाहिजे, त्याला त्याची वैचारिक बैठक असली पाहिजे, त्यानं तर्क लावला पाहिजे, त्याला लॉजिक कळलं पाहिजे आणि कायम एक कॉमन सेन्स दाखवून त्यानं त्याचं वागणं डिसाईड केलं पाहिजे आणि त्यांनी डिसिजन्स घेतले पाहिजे. हे सगळं आपल्याला वाटत असतं, म्हणजे या सगळ्या आपल्या अपेक्षा असतात. मात्र आपण त्याला सतत इन्स्ट्रक्शन्स देत असतो. इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय, तर आपण आज्ञा देत असतो, ऑर्डर देत असतो. त्याच्यामागे आपला उद्देश वाईट नाहीये की बाबा तुझ्या हातून काही चूक होऊ नये आणि सगळं काही सुरळीत असलं पाहिजे, तुला काही चुकीच्या गोष्टी भोगाव्या लागू नयेत, हा एक चांगलाच उद्देश त्याच्या मागे असतो. पण जेव्हा तुम्ही एक्सेसिव्ह इन्स्ट्रक्शन्स देत राहता, फक्त ऑर्डर्स देता, फक्त आज्ञा देता, तेव्हा कुठेतरी तुम्ही त्याला स्वतः काही डिसिजन्स घेण्यापासून रोखत असता आणि त्याच्यावर एक प्रकारचा अविश्वास आपण दाखवत असतो. किंवा त्याला असं वाटतं की आईनं किंवा बाबांनी सांगितल्याशिवाय कुठलीही गोष्ट मी करूच शकत नाही. तुमच्याही घरात जर हा पॅटर्न क्रिएट झाला असेल तर तुम्ही हे बदलू शकता. छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे जे डिसिजन्स आहेत ते त्यांना घेऊ द्या. कधी कधी ते चुकतील आहे ना, की प्रत्येक गोष्टीसाठी बंबार्डिंग आपण जे करत राहतो, तर ते थोडंसं जर आपण एक पाऊल मागे घेतलं, त्यात काय करायचं आहे, तर बागेत जायचं आहे आणि तेव्हा जर लेकरू म्हणत असेल की नाही नाही मला क्रॉक्सच घालायचे आहेत, मला शूज घालायचेच नाहीत, आणि जेव्हा मग खरंच आपण क्रॉक्स घालून येतो तेव्हा त्याला लक्षात येतं की अरे यात तर दगड अडकतात छोटे छोटे आणि ते माझ्याच पायाला रुतत आहेत, बरोबर. तर तेव्हा त्याला असं वाटतं की नाही बाबा मी हे शूज घातले असते तर बेटर झालं असतं. पण स्वतःच्या चुकीतून लेकरू जेव्हा ती गोष्ट शिकतं तर तेव्हा त्याला त्याची परिणामकारकता जास्त जाणवते आणि मग ते स्वतःचा तर्क लावायला शिकतं कुठेतरी. तर ती मुभा मी देते आहे का आई म्हणून किंवा बाबा म्हणून, त्या संधी मी देते आहेत का, हे आपण जरूर बघितलं पाहिजे. आणि छोटे छोटे डिसिजन्स जे आहेत ते आपण त्यांना घेऊ दिले पाहिजे आणि इन्स्ट्रक्शन्स जरा कमी दिल्या पाहिजे. कारण आज्ञा जी आहे ती कायम बाहेरून येत असते आणि असं म्हणतात की जी समज आहे काय चांगलं काय वाईट ती आतून येत असते. तर कधी कधी ती समज तयार झाली पाहिजे तयार. यासाठी कधी कधी आज्ञा जी आहे ती जरा एक स्टेप मागे राहिली तर जास्त बेटर आहे. थँक्यू सो मच.